हे बघ, मी ओम दादाच्या घरी फोन करतोय, एकदम शांत बसायचं, कळलं? अगं हळू बोल ना, हळू बोल. हॅलो हॅलो, अरे समीर दादा. हो, हॅलो, कोण बोलतंय? अरे मी, तू मला ओळखलं नाहीस का? अरे मी रे मी, अरे गल्लीत शाळेत सगळेजण मला ओळखतात, द ग्रेट बंटी बोलतोय मी. अरे बंटी बंटी, बोल बोल बंटी द ग्रेट. कैसा है मिस्टर इंडिया? अरे काय सॉलिड आवाज का. ए हिला पण दाखव ना, हिला पण दाखव ना. हेलो समीर दादा, मी पिंकी बोलते. हेलो पिंकी, कैसी है तू? कुणाचा आवाज होता? सांग ना. अगं अमरीश पुरी, तुला नाही माहितीये? ऐक ना समीर दादा, अरे पिंकी आणि माझ्यामध्ये बेट लागली होती. बेट काय? अरे तू ओम दादाचा सख्खा चुलत भाऊ आहेस असं मी म्हणतोय. मग आहेच, त्यात काय? करेक्ट आहे. यस पिंकी, मी बेट जिंकलोय. यस. अगं हेलो समीर दादा, मी पिंकी बोलते. अरे बोल ना पिंकी. अरे मला काकूने असं सांगितलं होतं की तू कुठल्या तरी गावामधून आलायस. हो, अगं मी चिपळूणहून आलोय, सांगितलं नाही का तुला? यस, बंटी मी बेट जिंकले. अगं अरे काय चाललंय काय तुमचं बंटी पिंकी? अरे असं कसं होईल? काय? अरे म्हणजे काहीतरी कन्फ्युजन आहे रे. काही कन्फ्युजन नाहीये, तुम्ही दोघं पण बेट जिंकलेला आहात. कन्फ्युजन म्हणे. हे बघ, तू अजित काकाचा मुलगा आहेस की नाही? मी, अरे ओम दादा अजित काकाचा मुलगा आहे. नाही अजित काकाचा मुलगा. अरे ओम दादा त्या सायंटिस्ट काकाचा मुलगा आहे की नाही? हो, ओम दादा सायंटिस्ट काकांचा मुलगा आहे. मग तू का असं म्हणतोस की तू अजित काकांचा मुलगा आहेस म्हणून? ओम दादा अजित काकांचा मुलगा आहे? नाही. म्हणजे तू अजित काकांचा मुलगा आहेस? ओम दादा अजित काकाचा मुलगा नाही आहे. असं कसं असेल? हा. अजित काकांचा मुलगा मी आहे? अरे तू मलाच काय विचारतोस तू अजित काकांचा मुलगा आहे म्हणून? तुला माहिती ते. मी कुठे त्यांचा मुलगा आहे? अरे ओम बंटी, मी एक काम करतो, मी तुला सरळ नंतर फोन करतो. हा नंतर बोलू आपण, मला जरा एक काम आहे आता. काय चाललंय? कोणाशी बोलत होतास तू? ते बंटीचा मला फोन आला होता सासवडहून, आणि तोच मला काय काय प्रश्न विचारत होता. मी आपण काय नाही सांगितलं. तो काय विचारत होता? तो विचारत होता की तू सख्खा चुलत भाऊ आहेस का म्हणून. कोणाचा? हो, ओम दादाचा. मग मी सांगितलं त्याला, मी नाही आहे सख्खा चुलत भाऊ. तुला काय वाटतंय? मला वाटतंय मी आहे त्याचा सख्खा चुलत भाऊ. मग हो. अहो पण मग तुम्ही इथून ते मला होय होय नाही नाही मानेनं काय म्हणत होता, मला काही कळतच नव्हतं. मी? हो. कधी? हो, इथे नाही का, इथे उभारून मला म्हणत होतात की होय होय नाही नाही नाही, मला काही कळालंच नाही. आणि परवा सुद्धा नाही का त्या ईशाताईच्या आईंचा फोन आला, तेव्हा त्यांनी मला विचारलं की तुम्ही इथेच राहता का म्हणून, आणि मी त्यांना नाही म्हणून सांगितलं. तर मधू माझ्यावरच ओरडली की तुला ऍक्टर व्हायचं आहे ना, तर तुला कशाला उगाच दुसऱ्यांच्या विषयात तोंड घालायची गरज आहे. आता मी त्यांना खोटं कसं सांगू तुम्ही इथं राहत नाही म्हणून? मला सांगा, तुम्ही राहता का इथे? नाही ना राहत. मग मी कसं सांगू त्यांना तुम्ही इथे राहता म्हणून? हो, काही कळतच नाहीये मला. आता परवाचं तर बघितलंच तुम्ही, मी तिकडे पाणी न्यायला आलो तेव्हा तुम्ही काय म्हणत होतात की आता हे नाटक किती दिवस करायचं, आणि मी ओमची खोटी आई असताना ओमच्या लग्नात खरी आई म्हणून कशी येणार. म्हणजे काय मला काही कळतच नाही नेमकं काय होतंय या घरात. तुम्ही मानलेले नातेवाईक आहात, तर मग खरे नातेवाईक असल्याची ऍक्टिंग का करताय? म्हणजे मला तुम्ही फक्त सांगा की मी कोण आहे म्हणून सांगायचं आहे, म्हणजे मला कळू द्या ना की नेमकं माझा पार्ट काय आहे इथे. काय होतं तुम्हाला?
तू चक्कर वगैरे येते का? पाणी आणतो मी. काय रे काय पाणी पाणी पाहिजे. शोभना मावशी काय ग काय झालं? बापरे गार का पडलीस? काय झालं? काय झालं? तो समीर हा काय काय त्यांनी काय केलंय? त्याला सगळं कळलंय. तो सगळं मला समजावून सांगत होता. त्याला सगळं कळलंय. हे घ्या पाणी घ्या. त्यांना हे बघ समीर तू शानपणा करू नकोस जास्त. आम्हाला ब्लॅकमेल वगैरे केलंस तर बघ. तुला माहित नाही रणजित काका कोण माणूस आहे? हो माणसं आणेल आणि तुला वाट लावून टाकेल तुझी. मधू हे जरा जास्त होतंय बेटा. तू कसा आहेस रे तू? आम्ही इतका एनकरेज करतो तुला, तुझ्याशी एवढं चांगलं वागतो तू ब्लॅकमेल करणार आहेस आम्हाला समीर? तू जानता नहीं है हम कौन है? ऐसा गायब करेंगे ना तुझे पता भी नहीं चलेगा. देख तू. मधू हे जरा ज्यादा हो रहा है. बस. मी कुठं ब्लॅकमेल केलंय? एक मिनिट मधु बस खाली बस. बस ना. बस. मला एक सांग, काय काय नेमकं कळलंय रे तुला? नाही म्हणजे हे सगळे ओमदादाचे मानलेले नातेवाईक आहेत हे कळलंय, पण एक गोष्ट कळलेली नाही की हे खरे नातेवाईक असल्याची काय ऍक्टिंग करतायत. एक्झॅक्टली करेक्ट. कारण हे सगळे ऍक्टर्स आहेत, खरे ऍक्टर्स. म्हणजे शोभना मावशी सुद्धा? शोभना मावशी सुद्धा. काय गंमत आहे माहिती का? हे सगळं जग आहे ना ते म्हणजे एक रंगमंच आहे. रणजित रंगमंच आहे. आता आहे म्हणजे आहे. आहे. बरं तुम्हाला एक सांग, तू आनंद सिनेमा बघितलास काय? हो हो. त्याच्यामध्ये राजेश खन्नाचा एक फेमस डायलॉग आहे. तू जरा म्हणून दाखव. हाँ. पीटर तुम लोग मुझे वहां ढूंढ रहे और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा. बस खाली बस बस बस. हा दीवार मधला अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे. राजेश खन्ना रे काका काका. लक्षात आलं माझ्या, लक्षात. त्यांचा डायलॉग आहे. त्यांचा डायलॉग म्हणून दाखवायला सांगितलं मी तुला. म्हणतो म्हणू बहु मशाय जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है जहापना, उसे ना तो आप बदल सकते हैं न मैं. अरे हम सब इस रंगमंच की कठपुतलियां है जिसकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है. कब कौन कहा कैसे उठेगा ये कोई नहीं बता सकता. हा 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 हा. करेक्ट करेक्ट करेक्ट. नाईस. म्हणजे तुला त्याचा मतितार्थ लक्षात आला. म्हणजे बघ आता हे जग म्हणजे जर एक रंगमंच असेल तर हे घर म्हणजे पण एक रंगमंच आहे की नाही? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे मी एक ऍक्टिंग अकॅडमी चालवतो. ऍक्टिंग अकॅडमी? आणि त्याचा मी डिरेक्टर आहे. आणि ही सगळी अकॅडमी आहे ना ती गुरुकुल पद्धतीने चालते. आणि हे सगळे त्यामधले ऍक्टर्स आहेत. शोभना मावशी आहे ना ती ओमच्या आईचं काम करते. दत्ता भाऊ आहेत ते ओमच्या वडिलांचं काम करतात. मधू ओमच्या बहिणीचं, आणि आपला अजित दादा जो आहे तो त्याच्या काकाचं काम करतो. आणि बाकी सगळे ओमच्या नातेवाईकांचं काम करतात. आता तू जसा माझ्याकडून अभिनय शिकतोस ना तसेच हे सगळे माझ्याकडून अभिनयाचे धडे घेतात. येते का ध्यानात? म्हणजे ईशाताई सुद्धा? हो पाणी हे घे. अरे ईशाताई तर लाईफ टाईम मेंबर आहे. अजून हवंय? ऍडव्होकेटला ऍक्टर व्हावंच, आय मीन असावंच लागतं ना. हो म्हणजे आणि तुला माहितीये का मला या सगळ्याचे मार्क देतो रणजित
रणजित सर देतात आम्हाला मार्क. म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये कशा एक्झाम्स असतात, मार्कशीट तयार होते, तशी आमची होते मार्कशीट तयार. आणि जो सगळ्यात ब्राईट स्टुडंट असेल ना त्याला तो रोल देणार आहे फिल्म मध्ये त्याच्या. म्हणून तर हे सगळं करतो. आणि तुला माहिती नसेल ईशाताईचा तर रोल पण ठरलाय. तिचं ठरलंय, तिचं कॅरेक्टर ठरलंय. ती काय करणार आहे माहिती का, ती एका वेड्या मुलीची भूमिका करणार आहे जिला वाटते ती ऍडव्होकेट आहे. पण ईशाताईच्या घरी माहितीये हे सगळे ऍक्टिंग करतायत ते. तीच तर गंमत आहे ना येड्या. तीच तर गंमत आहे. अरे हे जर त्यांच्या घरात कळलं तर आपण सगळे नापास नाही का होणार. हो मग ओमदादा सुद्धा आहे या ऍक्टिंग अकॅडमी मध्ये. म्हणजे काय, त्याला अजून सगळं नाहीये, त्याचं ट्रेनिंग सुरू आहे अजून, शिकाऊ बॅच मध्ये येतो. पण रणजित काका मला एक शंका आहे. काय रणजित काका मला एक शंका आहे. नाही, म्हणजे ईशाताईच्या घरच्यांना जर कळालं की हे सगळे ऍक्टिंग करतायत तर मग ती त्यांची फसवणूक नाही होणार. किती प्रश्न विचारतोस रे तू. किती प्रश्न विचारतोय. अरे ओम आणि नसीरला पण एवढे प्रश्न पडले नसतील. ओम दादा आणि कोण. अरे ओम पुरी, नसिरुद्दीन शहा. हा ते पण इथनं शिकून गेलेत. व्हिजिटिंग फॅकल्टीसाठी. आणि दुसरी महत्वाची गंमत म्हणजे लग्नाच्या आधी आपण ईशाच्या घरच्यांना सगळं खरं खरं सांगणारच आहोत. मग कुठली आली फसवणूक. आहे फसवणूक यात. नाही ना, फसवणूक नाही. मला माहिती नव्हतं मला एवढे मोठे गुरु मिळालेत. रणजित काका, सॉरी रणजित सर. तू नुसता रणजित चौधरी नाही आहेस, तू रणजित कपूर आहेस. दिस इज टू मच. संपतच नाहीये. नको. दिस इज टू मच. नाही हे केलंच पाहिजे. कुठे हा एक्सरसाइज केलाच पाहिजे. मधू त्यांना आत घेऊन जा. काय रूम मध्ये जा. तो पीस तिकडे करून घे त्यांच्याकडून. तर काय असं आहे सगळं. हुच्च मुलगा ये ना आज इकडे. काय आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, या रूम मध्ये सगळीकडं असे छुपे कॅमेरे लावलेले आहेत. दिसत नाहीत ते. त्यामुळे 24/7 माझं सर्वांच्या वरती लक्ष असतं. परवा तू नाकामध्ये बोट घालत होतास ना. वाईट आहे ते, वाईट अतिशय वाईट आहे ते. घाण दिसतं, नाही घालायचं. याच्यावरून लक्षात घे माझं 24 तास तुमच्यावरती लक्ष असतं. तुम्ही काय करता ते लगेच मला कळतं. तेव्हा आता जे सिक्रेट तुला सांगितलेलं आहे ते सिक्रेटच ठेवायचं. नाहीतर मग गावाकडे जाऊन पुन्हा म्हशी राखाव्या लागतील. राखायच्यात म्हशी, दूध काढायचंय, शेण काढायचंय, नाही ना. तर मग आता इथे बस. पहिली महत्वाची गोष्ट, माझं तुझ्यावर लक्ष असणार हे विसरायचं नाही. कुठलाही प्रश्न विचारायचा नाही. आता शांतपणे चिंतन आणि मनन कर. मी आलोच. माझं तुझ्यावर लक्ष आहे. काय म्हणता तुम्ही. म्हणजे शोभना मावशी इतकी तंतरली होती. पण ऍक्च्युली मला पण माहित नव्हतं हा डायरेक्ट ऍक्टर आणि अकॅडमी वगैरे सुरू करेल. म्हणजे त्यानं काय विचारलं माहितीये का की तुम्ही खरे नातेवाईक असल्याचं ऍक्टिंग का करता. मग माझी चक्र सुरू झाली आणि सुरुवात केली ईशापासून. नाही म्हणजे मला आठवलं का मी तुला समजवायला आलो होतो ना, तेव्हा तू मला झापलं होतंस. मला काय विचारलं होतं माहिती का त्याने.
तुम्ही सगळे आर्टिस्ट पर डे किती घेताय? तू असं बोलली होतीस मला. एक मिनिट प्लीज, मी सॉरी पण म्हटलं. सॉरी मरू दे. पण मग माझी सगळी चक्र सुरू झाली. मग मला तो ट्रूमॅन शो आठवला, मग त्याच्यानंतर बाबू मोशा, आनंद, आणि मग त्याच्यापासून ते सगळं एक 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 लढी लागली. दोघे वेडे आहात. मला सांगा, त्याला हे पटलंय का सगळं? हे बघ, तसा भाबडा येतो आणि ऍक्टिंगचं भूत आहे डोक्यावर. पटलं सगळं. असं कसं बोलू शकता तुम्ही दोघेही? अरे म्हणजे काय, हे बघ, एकदा प्रसिद्धी आणि ग्लॅमरचं भूत बसलं ना डोक्यावर, तुम्ही काय सांगाल ते समोरच्याला पटतं रे. मला वाटतं आपण त्याला सगळं खरं सांगायला हवं होतं. तो तसं सेन्सिबल वाटतोय मला. त्याला विश्वासात घेऊन सगळं खरं सांगितलं तर काही हरकत नाहीये. अरे असं काय करतो सोमदादा? आता मग जी टेप लावली त्याचं काय? आणि तूच म्हणाला होतास ना, तू त्याचं आणि त्याच्या बाबांचं बोलणं ऐकलं होतंस फोनवर की घरावर लक्ष ठेव वगैरे. मग नाही, पोरग चांगलं आहे रे, पण सत्यजितची खात्री नाही देत आहेत. त्यानं जर काही कान भरवले तर, आणि सासवडच्या लोकांना लग्नाच्या आधी जर सगळं कळलं तर मग सगळाच प्रॉब्लेम होईल यार. मला ना खूप दमायला झालंय आता याचा विचार करून सगळ्याचा. आपण उद्या बोलूया प्लीज. मी निघते आता. चल बस तू बस. चल मी येते. चल बरं आई, शोभना मावशीने लसणाची चटणी आणली आहे, ती फक्त घेऊन जा जाताना. चल तिला फोन करूया. ती भंजाळली असणारी कंप्लीट. काय माहित काय. चल आपण जातो. नाईट. गुड नाईट. हाय. आलीस? चल हातपाय धुवून घे, जेवण तयार आहे. नाही मला नकोय आता जेवायला. आता का नकोय? नकोय. का नकोय? मला प्लीज आता प्रश्न नको ना विचारूस. मी खूप दमले अगं. हे बघ, उपाशी पोटी झोपायचं नाहीये, काहीतरी खायचंय. किमान दूध तरी पी. मला माहितीये तुला खूप टेन्शन आलंय. मी काय सांगू, आज तिथे ओमकडे एक वेगळाच राडा झाला. आता काय झालंय? तो काकाचा मुलगा आहे ना समीर, त्याला ऑलमोस्ट कळलं होतं आज सगळं. ओमच्या घरी आमच्या बंट्याने फोन केला होता म्हणे, आणि काहीतरी समीरला विचारत होता, तू नक्की ओमदादाचा चुलत भाऊच आहेस ना वगैरे वगैरे. लकीली त्याच वेळेला तिथे मधू आणि रणजित काका होते, म्हणून काय वाटेल ते सांगून सांभाळून घेतले त्यांनी. माहिती नाही आता किती दिवस असं तगणार आहे. अरे बापरे, म्हणजे थोडक्यात निभावलं म्हणायचं. हो ना, म्हणजे नाही सगळं आता कंट्रोलच्या बाहेर चाललंय अगं. तुझ्या सिस्टीमला ना या वाक्याचा लूप लागलाय. काही सोल्युशन नाहीये का याच्यावरती? तू आणि ओम बोलला नाहीत का यावर? बोलले ग, पण तो पण माझ्यासारखाच कन्फ्युज्ड आहे. आज शेवटी शोभना मावशी मला म्हणाल्या की त्या ओमच्या खऱ्या आईला जाऊन भेटणार आहेत म्हणे प्रत्यक्ष. मला म्हणल्या मी त्यांना रिक्वेस्ट करते की निदान लग्नाला तरी या. हा, बघू आता काय होतंय. आई. हा बोल आई. हा ऐशू, कशी आहेस? मी बरी आहे, बोल ना. नाही बरं वाटत नाहीये का तुला? बरी आहे मी, काय बोल ना. नाही दिवसभर तुला त्रास नको म्हणून काही बोलले नाही मी, पण मला सांग की जाताना असं का म्हणालीस की तारीख ठरवू नको? ओमशी पुन्हा भांडण झालंय का? नाही
तसं काही नाहीये आई. अगं मग असं काही नाहीये तर तारीख ठरवू नको, थांब जरा, असं का म्हणालीस तू? मला भीती वाटते म्हणून मी थांबवतेय तुला. कसली भीती? लग्नाची. अगं माझं लग्न ठरतंय ना आई, आणि ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. हो बाळा, मी समजू शकते. अगं तुला सांगू का इशू, माझं लग्न ठरलं ना तेव्हा माझी पण अशीच अवस्था झाली होती पिल्ल्या. आई आपण प्लीज नंतर बोलूया का? मला खूप दमायला झालंय आता. हो हो, ठेव ठेव. मग पुन्हा कधी बोलूया आपण, सांग. बोलूया ना नंतर आरामात प्लीज. माझी परीक्षा घेते खरंच. माझं प्लीज डोकं चेपून देतेस का? मी हो तू. ऐक हा. कसं वाटतंय सोनू? सोनू काय, मी जरा सोनू काय म्हणतीये. आता कसं वाटतंय? सोनूला मस्त वाटतंय. हा, आता मनातले सगळे विचार काढून टाकायचे, डोकं एकदम रिकामं करून टाकायचं. आता बरं वाटेल तुला. मी आता तुझ्यासाठी एक चांगलं गाणं म्हणणार आहे. तू नुसतंच डोकं चेपलंस तरी चालेल. हे गुणगुणणं राहू दे, अंगाईगीत राहू दे. राहू देऊ? राहू दे प्लीज. तसंच बरं वाटेल तुला? हो मला खूप बरं वाटेल. नाही मला नाही वाटत आहे. तुला एक सांगू का, तुला आता कशाची गरज आहे? सांगते हा.